तर अण्णाभाऊचं साहित्य दर्शन या सदरामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। मी भंडाऱ्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौकात पहा आणि या चौकापासून मी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य दर्शन या सदराला सुरुवात करणार आहे। तर अण्णाभाऊ लोकांना समजले पाहिजे। अण्णाभाऊंनी जे साहित्य लिहिलं ते लोकांसाठी लिहिलं। अण्णाभाऊ लोकसाहित्यिक होते, अण्णाभाऊ लोककवी होते, अण्णाभाऊ लोकनायक होते, अण्णाभाऊ लोकशाहीर होते। तर समाजापर्यंत अण्णाभाऊचं प्रत्येक साहित्य आलं पाहिजे, त्या उद्देशाने मी हा सदर सुरू केलेला आहे माझ्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून। तर मी अण्णाभाऊ प्रत्येक गोष्ट अण्णाभाऊची एवढी सांगू शकत नाही, कारण अण्णाभाऊ एवढे महान होते आणि एवढं मोठं साहित्य म्हणजे अण्णाभाऊ साहित्य सम्राट होते। तर आपल्या सर्वांना या सदराच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की अण्णाभाऊ वाचा, अण्णाभाऊंची फकीरा वाचा, अण्णाभाऊंचा वारणेचा वाघ वाचा, अण्णाभाऊंच्या कविता वाचा, अण्णाभाऊचे लोकनाट्य वाचा। आणि या सदराच्या निमित्तानं आणि या पहिल्या सदरामध्ये मी अण्णाभाऊंच्या बद्दल काहीतरी ठोस सांगण्याचा म्हणजे थोड्या छोट्या व्हिडिओमध्ये प्रयत्न करणार आहे। अण्णाभाऊंनी जे लोकनाट्य लिहिले तर ती लोकनाट्य अक्कल की बात म्हणजे काही लोकनाट्य मला माहीत झालेली आहे, ते मी आपल्यापर्यंत पोहोचवते। आणि अजून त्यांची लोकनाट्य असू द्या किंवा जे ज्यांचं साहित्य जास्तीत जास्त साहित्य मी शोधण्याचा प्रयत्न करता, मुंबई नागपूर इकडून तिकडून खूप शोधाशोध घेत आहे, बरंच साहित्य सापडलेलं आहे। त्यापैकी लोकनाट्य म्हणजे काय असते की लोकनाट्यामध्ये समाजातील समस्यांचं, समाजातील प्रत्येक गोष्टीचं जसं म्हणजे प्रतिबिंब असते आणि ते लोकभाषेत असते। तर अक्कल की बात म्हणजे अकलेची गोष्ट मराठीत म्हणतो आणि हिंदीमध्ये अक्कल की बात म्हटल्या जाते। अकाल में तेरवा हे हिंदीमध्ये आहे। अकाल में तेरवा म्हणजे आपण दुष्काळ 13वा महिना नाही म्हणत का तसं। तर हे लोकनाट्य आहे। बेकायदेशीर, बिलंदर बुडवे, लोकमंत्री का दौरा, नेता मिल गया, मेरी मुंबई म्हणजे माझी मुंबई, मूक मिरवणूक, बेकायदेशीर, शेठजी का इलेक्शन, हे झाले लोकनाट्य आहे। आणि एक नाटक होतं अण्णाभाऊंचं जे इनामदार, हे नाटक आहे आणि बाकीचे 10 लोकनाट्य आहे। ती लोकनाट्यामध्ये अण्णाभाऊंनी काय सांगितलेलं या प्रत्येक लोकनाट्य थोडक्यात मी आपल्याला सारांश या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। तर यानंतर आपण भेटत राहू सत्यवचन बीके च्या।